नमस्कार मित्रांनो. चला पैसा येऊ द्या या आपल्या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज एक महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जुलै महिन्याचा जो हप्ता आलेला नव्हता, त्याच्या संदर्भात आता सरकारने एक जी-आर काढलेला आहे. काल 30 तारखेला आणि आता पैसे जमा होणार आहेत जी-आर काढल्यामुळे. त्याच्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर आपण काय करूया, महाराष्ट्र सरकारची जी वेबसाईट आहे, ज्याच्यामध्ये जी-आर निघतात, त्या साईटवर तुम्हाला मी घेऊन जातोय. ओके. त्याच्या अगोदर माझी एक रिक्वेस्ट आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या फायनान्स, लोन आणि या जे गव्हर्नमेंटच्या ज्या योजनेसंदर्भात महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात, ते तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचतील. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर हा जो gr.maharashtra.gov.in तुम्हाला इथं जी साईट दिसते, या साईटवर जाऊन तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही Googleला जरी सर्च केला, महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी-आर, तरी तुम्हाला ही साईट ओपन होऊन जाईल. आता या साईटवर गेलात ना, तर इथे तुम्हाला ना, तो कालचा जो जी-आर आहे, हा 73 नंबर जी-आर आहे बघा इथे, 73 नंबर. तो सारखा नंबर बदलत राहील, पण हे इथे लक्षात घ्या तुमच्या. मुख्यमंत्री महिला व बाल विकास महामंडळाच्या विभागातर्फे हा जी-आर आहे आणि हा जी-आरचा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबत हा जी-आरचा तुमचा नंबर आहे. आणि हा जी-आर बघा 30 जुलैला हे झालेला आहे, पब्लिश झालेला आहे यांच्या साईटवर. आता इथे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला तो डाउनलोड होऊन जाईल. मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे जी-आर. तर इथे तुम्हाला तो जी-आर दिसेल बघा. महिला व बाल विकास महामंडळाचा विकास विभागाचा तो जी-आर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याबाबतचा जी-आर आहे. तर इथं काय दिलंय बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य मी वाचून दाखवतो. स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी ही जी काही योजना आहे ना, त्या योजनेचा त्यांनी उद्देश दिलेला आहे आणि 21 ते 65 हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. ठीक आहे. तर आता हे ₹1500 जमा होतात, हे पण तुम्हाला माहिती आहे. तर इथे त्यांनी आता काय दिलंय, सगळ्यात महत्त्वाचा जो पॉइंट आहे आपला, तो इथे आहे. अं, सन 2025-26 या आर्थिक वर्षात योजनेची मागणी वगैरे कुठून आहे ते दिलेलं आहे. ₹2,984 कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आहे. इथं विचारधीन होती. तर इथे त्यांनी दिलेलं आहे बघा, किती तरतूद केलेली आहे. 2,890 कोटी एवढी अर्थसंकल्पीय तरतूद केलेली आहे. आणि इथं आपल्याला जो महत्त्वाचा पॉइंट आहे तो इथं आहे. निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ओके. म्हणजे मान्यता दिलेली आहे आणि हे जे खातं आहे, कुठल्या खात्याच्या अंतर्गतून तुम्हाला ते पैसे येणार आहेत, तात्काळ कारवाई करावी. ओके. जमा करण्यासाठी तात्काळ कारवाई करावी म्हणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉइंट असा आहे, बस इथं ते आदेश काढलेला आहे. आता इथं आदेश काढल्यानंतर जनरली काय असतं, हा जेव्हा जी-आर होतो, त्याच्यानंतर 1 आठवड्यामध्ये पैसे जमा होतात बरं का, तुमच्या अकाउंटला. आता याच्यामध्ये कसं आहे, की जुलैचा जो अकाउंट आहे, जुलैचं जे आहे त्याच्या संदर्भात आहे. फक्त आता जूनचं जे आहे, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला आहे, की जूनचं काय होणार आहे? तर ते आता क्लिअर नाही थोडंसं. ज्याला जूनचं आलंय त्याला जुलैचं येईल असं आपण समजूया. पण थोडंसं बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये क्लिअर नाहीयेत. फक्त जुलैचं तरी पेमेंट अकाउंटला येईल तुमचं ₹1500 असं या जी-आर मधून मला तरी असं वाटतंय. बाकी काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तर आत्ता तरी काही लगेच देता येणार नाहीयेत. आपण वाट पाहूया. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक व्हेरी मच.